नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं राजकीय भाष्य करायला नको होतं, त्यांनी मंचाचं भान ठेवायला हवं होतं असं म्हणत त्यांचं वक्तव्य हे मूर्खपणाचं होतं आणि साहित्य संमेलनाच्या मंचावरनं नीलम गोऱ्हेंनी राजकीय टीका करणं टाळायला हवं होतं असा सणसणीत टोला शरद पवार यांनी लगावलेला आहे। नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं। जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं। त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4 आणि या सगळ्या 4 कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।